अजित पवार देखील बोलत होते. तर तुर्तास वळूयात पुढच्या बातम्यांकडे. आगामी विधानसभेमध्ये महायुतीत 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेश नेतृत्वानं अमित शहांकडे ही मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपची 150 जागांवर लढण्याची तयारी आहे. अशातच संख्याबळानुसार रस्सीखेच सुरू असताना भाजपनं हा प्रस्ताव दिल्याचं समजतंय. महायुती 2 पक्षांना हव्या असलेल्या किमान 25 जागांची बरोबरी आहे. अमरावती, इंदापूर सारख्या मतदारसंघात तिढा सुटणं अशक्य आहे. त्यामुळे अशा 25 मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव असल्याचंच बोललं जात आहे. दरम्यान अजित पवारांनी मात्र या चर्चेचं खंडन केलंय. असं काही नाही, सगळं थपाय. असं काही होणार नाही. त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे 288 जागा ह्या महायुतीमधल्या कुठल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल. त्याच्यातलं बरंचसं ठरलेलं आहे. अजून थोडंसं काही राहिलेलं आहे. ते थोड्याच दिवसात आपल्याला समजेल. ते मी ज्यावेळेस आमचं फायनल ठरेल ना त्यावेळेस मग तुम्हाला सांगेल कोणाची किती क्लेम.